आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माजटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल उतारलं, कुत्र्याला लाता ती, त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं आणि यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे, पाय बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. वायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाणी जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो. त्यानं बरोबर घरं सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवले. आपण वरून त्या आवला दिला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे तो.